राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची आज सोडत सर्वच राजकीय पक्षांची धाकधूक वाढली। मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा। नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के झाल्या रिचेबल। आमदार मिलिंद नार्वेकरांच्या शिष्टाईला आलं यश। कल्याणमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र, नव्या समीकरणानं राजकारणात भूकंप। मनसे शिवसेना युतीमुळे राज ठाकरे व्यथित। केडीएमसीतील युतीबाबत संजय राऊतांचं वक्तव्य। मुंबईच्या नेतृत्वानं कल्याणच्या निर्णयाबाबत हात झटकले। कल्याण डोंबिवलीतील निर्णय स्थानिकांचा, बाळा नांदगावकर आणि अनिल परबांची भूमिका। महापौर पदाबाबत महायुतीचं अखेर ठरलं। कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार। मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर अंतिम निर्णय। 4 नॉट रिचेबल नगरसेवकांपैकी 2 मनसेत। कल्याण डोंबिवलीत ठाकरे गटाला दणका। राहुल कोट आणि स्वप्नाली केणे दोघे पुन्हा गेले मनसेत। कल्याणमधील ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी मातोश्रीवर पक्षप्रमुखांची घेतली भेट। 4 नगरसेवकांवर कारवाईची मागणीही केली। महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटीची घोषणा, तर तिसऱ्या मुंबईसाठी 1 लाख कोटींची गुंतवणूकही। दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मुंबईसाठी सर्क्युलर इकॉनॉमीची संकल्पना राबवणार, तसेच कचरामुक्त मुंबई करण्याचाही मुख्यमंत्र्यांनी दावोसमधून व्यक्त केला संकल्प। तत्कालीन कृषी विभाग घोटाळा प्रकरण, धनंजय मुंडे यांच्या विरोधात फाईल चोरीचा गुन्हा नोंदवा। राज्य लोकायुक्तांकडे सुनावणी दरम्यान तक्रार दाखल। पालकमंत्रीपदाची आस लावलेल्या गोगावलेंना अखेर ध्वजवंदनाचा मान। रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यंदा करणार ध्वजवंदन। एका विजयानं उन्माद दाखवू नकोस, सहर शेखला सबा खाननं सुनावलं। मनपा निवडणुकीनंतर मुसलमान नगरसेवकांमध्ये शब्दबाण।